नमस्कार मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची घोडदौड आता सुरू झाली आहे. पण या नव्या वेतन आयोगासोबतच कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजेच एरियर्स, म्हणजेच थकबाकीवर. जर 8व्या वेतन आयोगाला 18 महिने उशीर झाला तर चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचाऱ्यांना किती रुपयांचा एरियर्स मिळणार, याचे संपूर्ण सांख्यिकीय गणित आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओला लाईक व चॅनल फॉलो नक्की करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची नवीन माहिती दररोज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थकबाकी मोजण्यासाठी आपल्याला आधी जुन्या आणि नवीन मूळ वेतनातील फरक समजून घ्यावा लागेल. 7व्या वेतन आयोगानुसार सफाई कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 16,600 रुपये. जर 8व्या वेतन आयोगात 2.28 हा मध्यम फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर नवीन मूळ वेतन थेट 37,800 रुपये होईल. म्हणजेच दरमहा मूळ वेतनात तब्बल 21,200 रुपयांचा थेट फरक पडणार आहे. आता या 21,200 रुपयांच्या मासिक फरकाला जर आपण 18 महिन्यांनी गुणले तर केवळ मूळ वेतनाचा एकूण फरक 3,81,600 रुपये होतो. पण गणित इथेच संपत नाही. या 18 महिन्यांच्या कालावधीत वाढलेला महागाई भत्ता DA आणि घरभाडे भत्ता HRA यांची जुनी नवी तफावत जेव्हा यात जोडली जाईल तेव्हा सफाई कर्मचाऱ्यांचा एकूण अंदाजित एरियर्स तब्बल 3,90,000 रुपयांपासून ते 4,20,000 रुपयांच्या घरात पोहोचू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा एरियर्स कर्मचाऱ्यांना कसा मिळणार? तर मित्रांनो, शासकीय नियमांनुसार एवढी मोठी थकबाकीची रक्कम सामान्यतः कर्मचाऱ्यांना एकाच वेळी रोखीनं न देता ती 3 ते 5 समान वार्षिक हप्त्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यात किंवा भविष्य निर्वाह निधी GPF खात्यात जमा केली जाते. ही रक्कम सुरक्षित राहून त्यावर सरकार नियमाप्रमाणे व्याजही देते. थोडक्यात सांगायचे तर 8व्या वेतन आयोगाचा 18 महिन्यांचा एरियर्स सफाई कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक भेट ठरणार आहे. शासन स्तरावरून यावर अंतिम मोहर कधी उमटते याकडे सर्वांचं लक्ष आहे. वेतन आयोगाच्या अशाच अचूक सांख्यिकीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.